17 वर्ष झाली हो, म्हणजे. 16-17 वर्ष. तिला ही आल्यापासून 15-16 बाळ झाली. हो का? हो. आणि बापरे. तिच्यापासून मग आम्ही काय केलं 15 म्हणजे वासरं झाली, बैल झाली की मग आम्ही त्या गाया देऊन टाकल्या. शेवटची बघा ही गाय ठेवली. नाही ते वासरू आहे. वासरू येते. वासरू आहे ते. गंगा आहे, गंगा 5च महिन्याची आहे बघा. हो का? हो. ही बघा हिची आहे. हो या गाईची. हिची शेवट ही झाली बघा. हिला मग ही आता झाली. दूध देणार आहे किती आहे? 3 आता 2 आहेत 2. TNT. हा, आता ही बघा हिची ठेवली. हा हा. हिच्यापासून ती झाली. ती ते आता वासरू ह्यांच्या पुढच्या पिढ्या वाढवायच्या. वाढवायच्या आता बरोबर. फक्त. हा. आता बर ही बर आमची बर. लक्ष्मीची आहे. हा हा. ही बघा किती शांत गाई आहे. दुधाला पण 12 लिटर दूध. हिचं गोमूत्र जातं 100 रुपये लिटर. हा. त्याचं शेण जातं 15 रुपये किलो. बापरे. खत जातं 25 रुपये किलो. काय बापरे. दिलं पाहिजे अजून तिने? आणि एवढे लोक म्हणतात फायदे. की गाई सांभाळायला माणसं लागतात. गाई आम्हाला सांभाळती. हो नाही गाईचं वेगळंच राहते हो. शेवटी. गाईचं हा जमिनीत होतं ती टाकी त्याला काढून. जागा खूप लागते. एक बाथरूम एवढी जागा हो मोठी माहिती लागते. आहे, मोठं असतं ते. हा, आणि त्याच्यातनं गॅस येतो पण त्याच्यातनं स्लरी घेता येत नाही. नाही घेता येत. आता ही बघा ना, हे बॅलर भरलं की आम्ही वापरतोय शेतीला. हो का? मग हे कसं वापरते? हे 4 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर स्लरी 4 लिटर डायरेक्ट पाण्यामध्ये. शेतामध्ये झाडांना द्यायचं. हो का? म्हणजे त्या फवारणीच्या ह्याच्याने. बर. डायरेक्ट म्हणजे भाज्या लावल्या ना हा. की त्या म्हणजे कुंड्यामध्ये 3 गाई तसं देतं. ह्याच्यामध्ये होतंय का हे? एकच गाईचं शेण लई झालं. हो बापरे. का? ह्याला बरं, फक्त बरं. 15-20 किलो शेण लागते, जास्त नाही. हो ते का? तेवढं एक होतं गाई ते. देतेस ना. हो तेवढं देणारच ती. हा, बरोबर हा. आहे.